डोळ्यात मोहाची धार, डोळ्यात मोहाची धार लागली तार जिंदगी गार तुझ्या नजरेनं, डोळ्यात मोहाची धार लागली तार जिंदगी गार तुझ्या नजरेनं, माथ्यावर रोज दुपार पायी अंगार जिंदगी गार तुझ्या पदरानं। बघा एक शब्द दोन अर्थ आलेला आहे या ठिकाणी। गार होणे म्हणजे सावली मिळणे हे दुसऱ्या अर्थात दुसऱ्या ओळीमध्ये आले, आणि गार होणे म्हणजे एकदम शाठ होणे शुद्ध मराठीत सांगायचं। शुद्ध मराठी भाषेत गारच झालो मी आपण म्हणतो की नाही, गारच झालो म्हणजे शाठच झालो। एका शब्दाचे किती सुंदर असतात बघा। वामनदादा कर्डक यांनी काळा हा शब्द जो आपल्या सगळ्यांना आवडत नाही शब्द, काळा रंग काळा शब्द, वामनदादा कर्डक यांनी एका शब्दाचे किती अर्थ काढले बघा। काळ्या धरणीवरचे काळे, काळ्या धरणीवरचे काळे, काळाने विणलेले जाळे, करील काळे आपले आता काळ्या करणी सगळे। एका शब्दाचे किती अर्थ आहे। तसं इथं मी घेतलं की एक गार हा शब्द कसा आहे। डोळ्यात मोहाची धार लागली तार जिंदगी गार तुझ्या नजरेनं, माथ्यावर रोज दुपार पायी अंगार जिंदगी गार तुझ्या पदरानं। नागिन दुखावी खोल, नागिन दुखावी खोल तसे तुझे बोल उतरले खोल खोल जगण्यात, नागिन दुखावी खोल तसे तुझे बोल उतरले खोल खोल जगण्यात, बोलाच्या जावे खोल लागते ओल कासवी ओल तुझ्या बघण्यात, हे दुखणे काढून टाक, हे दुखणे काढून टाक पोचली हाक जीवाला धाक तुझ्या दुखण्यानं, माथ्यावर रोज दुपार पायी अंगार जिंदगी गार तुझ्या पदरानं। शेवटची आणि दुसरी ओळ बघा। देहाची चेतुनी धुनी बसावा मुनी तशी तुझी गाणी गाणी कंठात, देहाची चेतुनी धुनी बसावा मुनी तशी तुझी गाणी गाणी कंठात, गाण्याचे फडफड पंख जीवाला डंख डंख ही खोल खोल देठात, दे डंख मला दे ताल, दे डंख मला दे ताल रुजुनी खोल जीव जीवान, माथ्यावर रोज दुपार पायी अंगार जिंदगी गार तुझ्या पदरानं।